तर चला स्टार्ट करू आपण आपलं आजचं सेशन. आज आपण बोलणार आहोत हाऊ टू रिमेंबर 29 इन्सेक्ट ऑर्डर्स कम्प्लिटली. 29 ज्या ऑर्डर आहेत इन्सेक्टच्या त्या लक्षात कशा ठेवायच्या याच्यावरती आपण बोलणार आहे. माझं नाव अमोल सोहानी, असिस्टंट प्रोफेसर ऑफ एंटोमॉलॉजी. तर बघा, क्लास इन्सेक्टा हे 29 ऑर्डरमध्ये डिवाइड झालेलं आहे. 4 ऑर्डर अटेरिगोटामध्ये येतात आणि 25 ऑर्डर टेरिगोटामध्ये येतात. आता अटेरिगोटा आणि टेरिगोटामध्ये काय फरक आहे? तर अ म्हणजे ॲब्सेंट आणि टेरा म्हणजे विंग्स. तर विंग्स ॲब्सेंट असतात अटेरिगोटामध्ये आणि विंग्स प्रेझेंट असतात टेरिगोटामध्ये. ठीक आहे, प्रेझेंट असतात किंवा वेल डेव्हलप असतात टेरिगोटामध्ये, आणि अटेरिगोटामध्ये एकतर ॲब्सेंट राहतील किंवा पुअरली डेव्हलप विंग्स असतील. तर एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. हा बेसिक फरक आहे आणि त्याच्यावरून ह्या ऑर्डर्स डिवाइड झालेल्या आहेत. तर बघा, अटेरिगोटामध्ये 4 ऑर्डर येतात. त्याच्यामध्ये थायझॅन्युरा, कोलंबेला, प्रोचुरा आणि डिप्लोरा. आता यांना लक्षात ठेवायची जी ट्रिक आहे ती अल्फाबेट ट्रिक आहे. जसं प्रत्येक वर्ड आहे तर प्रत्येक वर्डचा आपण पहिला अल्फाबेट घेणार, TC PD. ठीक आहे, तर T वरून थायझॅन्युरा, C वरून कोलंबेला, P वरून प्रोचुरा आणि D वरून डिप्लोरा. तर अशा प्रकारे आपण अटेरिगोटामध्ये येत असलेले इन्सेक्ट लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर आपण बघू एक्झोप्टेरिगोटा. तर एक्झोप्टेरिगोटामध्ये पण बघा जवळपास 16 ऑर्डर आहेत. एक्झोप्टेरिगोटामध्ये 16 ऑर्डर आहेत. याच्यामध्ये सुद्धा आपण काय करणार आहे, अल्फाबेट टेक्निक आपण याच्यामध्ये वापरणार आहे लक्षात ठेवण्याकरता. जसं बघा, एफोमेरॉप्टेरा, ओडोनोटा, प्लिकोप्टेरा. तर यांचं प्रत्येकाचं पहिलं अक्षर EOP GOP असं आपण घेणार. जवळपास 16 ऑर्डर आहेत बघा. ह्या पहिल्या स्लाइडवरती 8 आणि दुसऱ्या स्लाइडवरती 8 असे 16 ऑर्डर आहेत. तर आपण त्यांचं काय घेतलं, जे सुरुवातीचे पहिलं जे लेटर आहे ते घेतले, EOP GOP DED ZP MS STI. तर याच्यावरून जर ट्रिक बनवायची झाली तर ट्रिक बनवता येते, पण तुम्हाला कळणार नाही. बघा, आपण ट्रिक मी तुम्हाला सांगून देतो कशी. तर हे बघा, सेपरेट केलं याला, EOP GOP DED ZP MS STI. तर हे बघा, EOP GOP DED ZP मध्ये शिकत होती. काय? EOP GOP DED ZP मध्ये शिकत होती, ही आपली ट्रिक आहे. तर बघा, ई वरून एफोमेरॉप्टेरा, ओ वरून ओडोनाटा, प्ली वरून प्लिकोप्टेरा, जी वरून ग्लायडोबॅक्टेरिया, ओ वरून ऑर्थोप्टेरा, पी वरून फाजमेडा. अशा प्रकारे आपण याला लक्षात ठेवू शकतो. तर EOP GOP DED ZP मध्ये शिकत होती. तर ह्या ट्रिकद्वारे आपण ह्या 16 ऑर्डर ज्या आहेत त्या लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर या एंडोप्टेरिगोटामध्ये आता बघा, आपण एक्झोप्टेरिगोटाचे 16 ऑर्डर बघितल्या आणि एंडोप्टेरिगोटाचे आपण 9 ऑर्डर आता बघणार आहेत. तर एक्झोप्टेरिगोटा आणि एंडोप्टेरिगोटामध्ये काय फरक आहे? एंडोप्टेरिगोटामधून जे विंग्स आहेत ते बॉडीच्या आतमधून डेव्हलप होतील, म्हणून त्याला एंडोप्टेरिगोटा असं म्हटलेलं आहे. आणि एक्झोप्टेरिगोटामध्ये बॉडीच्या बाहेरपासून जे विंग्स आहेत ते डेव्हलप होतील, म्हणून त्याला एक्झोप्टेरिगोटा असं म्हटलेलं आहे. एक्झोप्टेरिगोटामध्ये 16 ऑर्डर आहेत आणि एंडोप्टेरिगोटामध्ये 9 ऑर्डर आहेत. यामध्ये सुद्धा अल्फाबेट टेक्निक आपण वापरणार आहोत, NMLT DSHCS. ठीक आहे, तर ट्रिक काय म्हणते आपण पुढच्या स्लाइडवरती येऊ. बघा, ही ट्रिक बनवली आहे NMHCS DSLT. आता बघा, एक इमॅजिनरी सिच्युएशन आहे ज्यामध्ये नरेंद्र मोदींना बोलवण्यात आलेलं आहे आपकी अदालतमध्ये, आणि त्यांच्यावरती असा आरोप ठेवण्यात आलेला आहे की तुम्ही 2-3 दिवस रेस्ट केली. हालाकी नरेंद्र मोदी म्हणतात की मी जवळपास 18 ते 20 तास दररोज काम करतो, पण त्यांना बोलवण्यात आलं की तुम्ही 18 ते 20 तास दररोज काम करतात, पण तुम्ही 2 ते 3 दिवस रेस्ट केली. तर असा तुमच्यावर आरोप आहे, याबद्दल तुम्ही काय सांगणार? तर नरेंद्र मोदी काय सांगतायत हायकोर्टामध्ये? नरेंद्र मोदी हायकोर्टात सांगताय, डॉक्टरांनी सांगितलं लय ताप आहे म्हणून काम करू नका. ठीक आहे, तर नरेंद्र मोदी NM याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो न्यूरोप्टेरा, मिकोप्टेरा, H वरून हायमेनोप्टेरा, C वरून कोलिओप्टेरा, S वरून स्ट्रेप्सिप्टेरा. अशा प्रकारे आपल्याला ही ट्रिक लक्षात ठेवता येते. तर अशा प्रकारची 29 जे ऑर्डर आहेत यांना लक्षात ठेवण्याची ट्रिक होती. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चित एक लाईक करा. हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा, जेणेकरून आमची मेहनत जी आहे ती इतर लोकांपर्यंत पोहोचेल आणि येणारे काही अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. तर बेल आयकॉन सुरू करायला विसरू नका. धन्यवाद.